दिवसाची सुरुवात अशी बरोबर. बऱ्याच वेळेस मी इतर ठिकाणी संदेश देण्यासाठी इतर चर्चेसमध्ये जातो आणि मग माईक सिस्टीम थोडीशी ते लोक ॲडजस्ट करतात. बऱ्याच वेळेस मी बोलत असतानाच मध्येच आवाज खूप मोठा होऊन जातो. कधीकधी माझाच आवाज मला परत ऐकायला येतो आणि मग ते परत ॲडजस्टमेंट करा आणि त्याचा त्रास होतो. बऱ्याच वेळेस आपण मोबाईलसुद्धा ज्यावेळेस आपण मोबाईल वर बोलत असतो कधीकधी आपल्याला आपलाच आवाज ऐकू येतो आणि आपण किती हॅलो हॅलो केलं किंवा आपण बोलत राहिलो पण तोच आवाज, आपलाच आवाज, आपलेच शब्द आपल्या परत कानावर पडत असतात. मग आपण काय करतो अशा वेळेस की आपण माईक बंद करतो किंवा मोबाईल बंद करतो आणि तो परत सुरू करतो, तो परत ॲडजस्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि अशा वेळेस आपल्याला खूप चीड पण येते आणि तो परत आपण चालू करण्याचा फोन किंवा माईक परत आपण प्रयत्न करतो. आणि पण जर आपण चांगलं बोलत असू तर आणि तेच शब्द जर आपल्या कानी पडत राहिले फोनवर किंवा माईकवर तर ठीक आहे, कधी आपल्याला बरं वाटतं. पण तेच शब्द चांगले जरी असतील आणि ते कानावर पडत राहिलं तरी आपल्याला त्याचा त्रास होतो. मग आपण जर अपशब्द बोलत असू, आपण जर वाईट काहीतरी बोलत असू आणि तेच आपल्या परत कानावर जर पडत राहिलं तर आपल्याला कसं वाटेल? असे कदाचित आपल्याला ते ऐकायला आवडणार नाही की मी काय बोललो. कदाचित ते समजेल सुद्धा की मी काय अपशब्द बोललो आणि ते ऐकायला कदाचित आपल्याला आवडणार नाही. कदाचित आपल्याला हेही वाटेल की मी काय बोलत होतो आणि कशा प्रकारे मी बोलत होतो. बघा, स्तोत्र 141 मध्ये आपण वाचतो, साम 141. ह्यामध्ये दावीद राजा परमेश्वराला सांगतो की मी काय बोलतो किंवा मी काय बोलेन ह्याच्यावर तुझं लक्ष ठेव आणि जे शब्द माझ्या ज्या ठिकाणाहून निघतात, शब्द आपले इथून निघतात, तोंडावाटे निघतात, ह्या जो मार्ग आहे त्यावर तुझा पहारा असू दे. बघा, म्हणजे आपण जे काही बोलतो, दावीद बोलतो की त्याच्यावर परमेश्वराचं लक्ष असू दे. म्हणजेच दावीद राजाचं हे म्हणणं होतं, मी सांभाळून बोलावे, मी काय बोलतो ह्याचं मी काळजी घेतली पाहिजे. आपण सुद्धा अशी काळजी घेतली पाहिजे की जेव्हा आपणच आपला आवाज माईकवर परत ऐकतो किंवा मोबाईलवर परत ऐकतो, त्याचप्रमाणे आम्ही काय करतो, तो पटकन बंद करतो, परत चालू करतो. आमचं शब्दांवर आमच्या लक्ष ठेवलं पाहिजे. आम्ही काय बोलतो ह्यावर आमचा कंट्रोल असला पाहिजे. परमेश्वर आम्हाला आमच्या शब्दावर कंट्रोल करायला शिकवतो, तो आम्हाला शिकवतो. आम्ही त्याचं साह्य मागितलं पाहिजे. लक्षात घ्या की आत्मसंयम म्हणजेच तोंडावर संयम. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्र 141 आणि 3रं वचन, साम 141 and verse 3. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.